तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनी आणि जीवा दोघेजणही कॅफेमध्ये आलेले असतात आणि जीवा तिला पाहून काहीही बोलत नाही. नंदिनी देखील जीवाला पाहून काहीही न बोलता चेअरवर जाऊन बसते आणि जीवा देखील तिथे टेबलवर बसलेला असतो. त्यानंतर ती जीवाकडे पाहून स्वतःच्या मनामध्ये म्हणत असते, एवढं आपली बायको आली आहे तर निदान बायकोला पाहून एखादं स्माईल द्यावं. ती बसत आहे तर निदान तिच्यासाठी चेअर तरी मागे करावी, पण नाही, कसलं काय, ह्या माणसाला जरा देखील बायकोला स्पेशल फील करूनच द्यायचं नाही आहे. त्यावर जीवा स्वतःच्या मनामध्ये म्हणत असतो, आता मला माहीत आहे की ही टिपिकल गर्लफ्रेंडसारखं नाही आहे, म्हणून तर मी चेअर मागे करण्याच्या भानगडीत पडलो नाही. त्यावर ती म्हणते, असू देत, तुमच्याकडनं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यावर जीवा तिला म्हणत असतो, अगं आता तू भेटायला बोलवलंयस की नाही, मग किती वेळाचं मनामध्येच बोलणार आहेस. तो म्हणत असतो, अगं मी तुला भेटायला मुळात बोलवलेच नाहीये. त्यावर नंदिनी देखील म्हणत असते, आणि मी देखील तुम्हाला मेसेजच केलेला नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, आणि मी तुला आधीच क्लिअर केलं आहे की आता मी बिलकुलही तुझ्या मागे मागे करणार नाही आहे, मग तरी देखील मी तुला भेटायला का बरं बोलवेन, असं तो सांगत असतो. त्यावर ती म्हणत असते, मग तो मेसेज कोणी केला तुम्हाला माहीत नाही का? हे बघा, हा मेसेज तर तुमच्याच मोबाईलवरनं आलेला आहे. त्यावर तो म्हणत असतो, अगं दादा तर माझा मोबाईल वरती होता आणि तोच आणायला गेला. त्यावर तो म्हणत असतो, हा मेसेज तर त्यांनी केला आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, मला देखील माहीत आहे, हा मेसेज काव्यानेच माझ्या फोनवरनं तुला केला असणार. खरं तर आता आपल्याला एकत्र आणण्यासाठी हे झटापट करत आहेत, असं ते म्हणत असतात. त्यानंतर नंदिनी म्हणत असते, पण मला एक गोष्ट कळाली नाही, आपले पासवर्ड त्यांना कसे कळाले? त्यावर जीवा म्हणत असतो, ते दोघं आपल्यासाठी एवढं करू शकत नाहीत का? त्यांना आपली एवढी साधी गोष्ट कळणार नाही का? त्यांच्यासाठी एवढी मुश्किल गोष्ट नाही आहे ही, त्यांनी आपले पासवर्ड इझिली डिकोड केले असणार. आणि इकडे जीवा विचार करत असतो की काव्याला आता नेमकं काय स्पेशल गिफ्ट द्यावं. त्यावर तो स्केच करतो, एका पेंटिंग त्या काव्याची पेपरवर काढत असतो आणि तेवढ्यातच त्याचं बोट कट होतं आणि त्याच्या डोक्यामध्ये एक वाईट आयडिया येते. तो त्याच्या रक्ताने काव्याच्या गळ्यामधला नेकलेस पेंट करतो आणि इकडे काव्या आणि नंदिनी दोघेही घरी जाण्यासाठी निघालेले असतात. पण तेवढ्यातच त्या कॅफेमधले सगळे मुलं मुली त्यांना अडवतात, थांबवतात आणि म्हणतात, खरं तर सर मॅडम तुम्ही आमचे इन्स्पिरेशन आहात, खरं तर तुम्ही लव गुरुच आहात थोडक्यात, आणि नंदिनीताई तुमची प्रेरणा आहे, आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही थांबा, खरं तर आम्हाला तुमचे काहीशी प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर ते म्हणतात नाही. ते त्या गोष्टीला नकार देत असतात आणि तरी देखील ते त्या दोघांना बळजबरीने कॅफेमध्ये थांबवून घेतात. आणि इकडे काव्या मालिनी काकूंसोबत बाहेर जाऊन वापस घरी आलेली असते आणि ती पार्थकडे जाते. त्यावेळेस पार्थ एक विचार करत बसलेला असतो आणि काव्या दार लावून घेते आणि त्याला म्हणत असते, काय हो देशमुख, खरं तर अर्धं राहिलेलं काम आता पूर्ण करूयात का? त्यावर पार्थ तिला म्हणत असतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, मी रुसलो आहे. त्यावर काव्या म्हणत असते, आता मी काय केलं सांगा ना. त्यावर तो म्हणत असतो, मगाशी तू आईसमोर माझी मोठी मजा घेत होतीस, आता मला नाही बोलायचं. त्यावर ती म्हणत असते, खरं तर मला तुम्हाला काहीतरी सरप्राईज गिफ्ट द्यायचं होतं आणि मगाशी आपली अर्धवट राहिलेली किस देखील पूर्ण करायची होती. त्यावर तो म्हणत असतो, नाही, तरी देखील मी नाही बोलणार. त्यावर ती त्याला लाडीगुडी लावत असते, मनवण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्थ तिला म्हणत असतो, ठीक आहे, तर तुम्ही मला रिटर्न गिफ्ट देण्याआधी मला तुम्हाला काहीतरी मोठं असं गिफ्ट द्यायचं आहे, असं तो त्या काव्याला म्हणत असतो. आणि त्यानंतर ती काव्या म्हणत असते, नेमकं असं तुम्हाला काय द्यायचं आहे? आणि इकडे वसू आत्या रम्याला विचारत असतात, अगं रम्या, मोठं असं तू नेमकं काय केलं आहेस? त्यावर रम्या वसू आत्यांना म्हणत असते, अगं आई, मी तर मोठं असं काहीच केलं नाही, फक्त एक छोटंसं पिल्लू पार्थच्या डोक्यामध्ये सोडलं आहे, पण आता त्यामुळे
ती काव्या पार्थचं काय करेल सांगता येत नाही. बघच तू आता आज त्यांचा व्हॅलेंटाईन कसा मस्त रंगून जातो, अगदी लाल कलरसारखा असं ती तिला म्हणत असते. आणि इकडे तो पार्थ त्या काव्याला ते स्केच दाखवतो. ते स्केच पाहून काव्या फार खुश होते. ती म्हणत असते खरंच फार सुंदर स्केच आहे. त्यावर तो म्हणत असतो पण इथे बघा, इथे काहीतरी स्पेशल आहे. त्यावर ती म्हणते हो खरंच हा नेकलेस तर फारच छान आहे. त्यावर पार्थ म्हणत असतो पण त्याचा कलर तरी बघा थोडा वेगळा दिसत नाहीये का. त्यावर ती म्हणते दिसत तर आहे पण छान आहे. त्यावर तो म्हणतो हे जे नेकलेस आहे ते स्वतः मी माझ्या रक्ताने रंगवलेलं आहे. हे ऐकताच काव्याचा राग अनावर होतो आणि ती काव्या पार्थच्या खणखण एक कानाखाली मारते. त्यानंतर पार्थ तर फार शॉक झालेला असतो. त्याला कळतच नसतं आता काय रिॲक्ट करावं आणि काव्या एवढी का चिडली आहे. त्यावर ती म्हणत असते पार्थ मला तर हे सहनच होत नाहीये की तुम्ही चक्क स्वतःच्या रक्ताने हे नेकलेस स्केच केला आहे, रंगवला आहे. खरं तर तुमच्या मनामध्ये असा विचार येऊच कसा शकतो मला कळतच नाही. एक ओरबाडा जरी तुमच्या अंगावर आला तरी देखील मी नाही सहन करू शकत. आणि तुम्ही तर चक्क इथे तुमच्या रक्ताने हे रंगवलं आहे. आणि आत्ताच तर तुमच्यासाठी मी हॉकी स्टिक देखील खाल्ली होती. हे सर्व तुम्ही विसरलात का, असं काव्या त्याला म्हणत असते, त्याला विचारत असते. ती फार चिडलेली असते. ती म्हणत असते आता मला तुमच्याशी बिलकुलही बोलायचं नाहीये, तुम्ही माझ्या नजरेसमोरून जा, असं ती पार्थला म्हणत असते. आणि इकडे कॅफेमध्ये मात्र सर्वजण ते गर्ल्स आणि बॉईज इकडे जीवानदिनीला प्रश्न विचारत असतात. त्यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यामध्ये ते उत्सुक असतात. ते म्हणत असतात तुम्ही सांगा खरं तर सगळ्यात पहिले प्रेम, तुमचं प्रेम नेमकं कशाने वाढतं. त्यावर ती म्हणत असते प्रेमाने आमचं प्रेम वाढतं असं नाही तर भांडणाने देखील आमचं प्रेम वाढतं. आणि एवढंच काय तर प्रेमामध्ये कसलीही सीमा नसावी. प्रेम हे कसल्याही ह्या संसाराच्या नियमाच्या बाहेर आहे. शहाणपणावर जग चालत असेल पण प्रेमाच्या दुनियेमध्ये मात्र वेडेपणच चालतं, असं नंदिनी सांगत असते. आणि जीवा मात्र तिच्या ह्या सगळ्या उत्तरांना होकार देत असतो. तो म्हणत असतो अगदी बरोबर आहे. आणि तो शायरी देखील करत असतो. त्यानंतर तो म्हणत असतो आम्ही एकमेकांवर चिडलोत की आम्ही कविता करतो आणि शब्द देखील अपुरे पडले तर आम्ही स्वयंपाकही बनवतो. त्यानंतर ती म्हणत असते मुलं त्यांना प्रश्न विचारत असतात. ते म्हणत असतात तुमच्यामध्ये पहिल्यांदी सॉरी कोण म्हणतं. त्यावर ते सांगत असतो आमच्या नात्यामध्ये पहिल्यांदी सॉरी कोणीच म्हणत नाही, मुळात आम्ही सॉरीच म्हणत नाही, असं ती सांगत असते. आणि हे ऐकून मात्र ते सगळेजण इम्प्रेस होत असतात, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आणि त्यांचं हे प्रश्न उत्तराचा खेळ चालूच असतो. आणि इकडे पार्थ मात्र काव्याला समजावत असतो. तो म्हणत असतो खरंच सॉरी काव्या, मला माफ करा, मी अशी पुन्हा चूक करणार नाही. एक चूक तर कोणीही माफ करतं. आणि प्लीज तुम्ही माझ्याशी बोला, माझ्यापासून असं दूर जाऊ नका. आत्ताच तर कुठे आपण एकत्र आलो आहोत, असं तो काव्याला म्हणत असतो. आणि काव्या मात्र रडत असते आणि म्हणत असते की खरं तर हा वेडेपणा मला बिलकुलही आवडलेला नाही आहे. तुम्हाला काही झालं तर मी नाही सहन करू शकणार. एवढी साधी गोष्ट तुम्हाला कशी करत नाही. मी देखील आता असंच करते आणि माझ्या रक्ताने तुम्हाला एक प्रेमपत्र लिहिते आणि तुम्ही जे मला गिफ्ट दिलं आहे त्याच्यापेक्षाही मोठं गिफ्ट तुम्हाला देते, मग चालेल का. त्यावर तो म्हणत असतो काव्या थांबा, तुम्ही असं काहीही करणार नाही आहेत. मी तुम्हाला असं काही नाही करू देऊ शकत. तुम्हाला इजा झालेली मी पाहू शकत नाही. त्यावर काव्या म्हणत असते मग तुम्हाला देखील काही झालेलं मी कसं पाहू शकेल. तुम्हाला एवढी साधी गोष्ट कशी कळाली नाही पार्थ. आणि तो पार्थ मात्र तिला समजावत असतो, तिच्या मागे मागे जात असतो. पण काव्या मात्र तिथनं निघून जाते आणि ती स्टोरूममध्ये जात असते. त्यावर पार्थ तिला आवाज देत असतो, तिला वेगवेगळ्या प्रकारे समजावण्याचा प्रयत्न देखील करत असतो आणि वारंवार सॉरी देखील म्हणत असतो. तरी देखील काव्या मॅडम मात्र पार्थचं जरा देखील ऐकत नसते आणि ती रडत असते, स्वतःला त्रास करून घेत असते. पार्थ तिला म्हणत असतो काव्य ऐका, असं करू नकात, आपल्याला
नंदिनी ताईला आणि जीवाला देखील एकत्र आणायचं आहे, पण आपणच असे दूर झालो तर मग कसं चालेल? आणि मी तुम्हाला वचन देतो, मी पुन्हा अशी चूक नाही करणार. पण काव्या मात्र त्याचं काहीही ऐकत नाही आणि ती आतनं दार लावून घेते आणि पार्थ मात्र बाहेरून दार वाजवत असतो. आणि हे सगळं रम्या त्यांच्या रूमच्या बाहेरून डोकावून बघत असते आणि खुश होत असते. पण ती तिथे जाते जिथे पार्थ उभा असतो आणि त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते. पण पार्थ मात्र फार चिडलेला असतो, कारण त्याला वाटत असतं, त्याच्या मनामध्ये भीती असते, आता पुन्हा काव्या माझ्यापासनं दूर जाते की काय. आणि इकडे एक ऑर्डर घ्यायला कॅफेमध्ये वेटर आलेला असतो आणि ते मुलं म्हणत असतात, जीवा दादा आणि नंदिनी ताई आज आम्ही ऑर्डर करणार. त्यानंतर ते म्हणत असतात, एक फक्कड चहा आणि बन मस्का अशी ऑर्डर ते देतात. आणि जीवा म्हणत असतो, ठीक आहे, पण चहा मात्र सर्वांनी वाजवतच प्यायचा, तोंड वाजवत, कारण ज्यांचं मन साफ असतं तेच फुरक्या वाजवत चहा पितात. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात आणि नंदिनी लाजत असते. त्यानंतर ते दोघं जण आता हळूहळू बोलत असतात. नकळतपणे त्यांचा मनातला राग दूर जात असतो. ती नंदिनी म्हणत असते, तुम्ही चहा तोंड वाजवत प्या किंवा नका पिऊ, पण खरं तर नात्यामध्ये तुम्ही एकमेकाची तहान व्हायला हवी. त्यावर जीवा म्हणत असतो, हो, ती तहान तुम्ही भागवायला देखील हवी आणि एकमेकांबद्दल सतत अप्रूप देखील वाटायला हवं, असं तो जीवा सांगत असतो. जीवा म्हणत असतो, मला माहीत आहे, खरं तर तुम्ही सर्व जेनजी जनरेशनचे आहात. तुमच्यामध्ये रिलेशनशिप, सिच्युएशनशिप असं सगळं काय काय चालत असतं, पण खरं तर तुम्हाला 90sच्या प्रेमाची गंमत कळणार नाही आणि ही 90sचं प्रेम कधीही आउटडेटेड देखील होणार नाही, असं जीवा म्हणत असतो. त्यावर ते मुलं म्हणत असतात, जसं त्यावर तो सांगतो, जसं की आम्ही दोघं आणखीनही एकमेकांवर कविता करतो आणि कधी जर नंदिनी पडत असेल तर मी तिला सावरतो आणि कधी कधी तिच्या भीतीने पसारा देखील आवरतो. म्हणत असतो, मी हिच्या डोक्यावर मिऱ्या वाटत नाही, पण ही मात्र मला तेल लावून माझी चंपी मात्र करून देते. आणि तेवढ्यातच तिथे नंदिनीचे बाबा येतात आणि नंदिनीचे बाबा भयंकर चिडलेले असतात. ते पाहत असतात नंदिनी मस्त जीवासोबत गप्पा मारत आहे, तिथे बसलेली आहे आणि तिला ते जोरात ओढत घेऊन जात असतात, तिला रागवत असतात. आणि इकडे पार्थ मात्र काव्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो काव्याचं दार वाजवत असतो आणि तिथे रम्या येते आणि रम्या म्हणत असते, अरे काय रे पार्थ, काय झालं? तू काय इथे जोराजोरात दार वाजवत आहेस? तुझा आवाज चक्क माझ्या रूमपर्यंत येत होता. त्यावर तो म्हणत असतो, नाही, काही नाही, तू जा. त्यावर ती म्हणत असते, आणि हे काय, आता पुन्हा ती काव्या तुझ्यावर रुसली की काय? खरं तर काय रे, आज एवढा मोठा दिवस आहे व्हॅलेंटाईन डेचा, तुम्ही असं आजही भांडत बसला आहात की काय? ती म्हणत असते, मला माहीत आहे की तूच काहीतरी घोळ घातलेला असणार. ती म्हणत असते, काव्या दार उघड ना, निदान आज तरी त्याच्याशी बोल, असं करू नकोस, त्याला माफ कर, तो असाच आहे स्टुपिड. त्यावर तो म्हणत असतो, काय म्हणतेस तू हे? ती म्हणत असते, थांब बघ, आत्ता लगेच माझ्या ट्रिकने काव्या कशी दार उघडेल. आणि इकडे रम्या तिथे बाहेर आलेली आहे. तिचा आवाज ऐकून त्या काव्याला फार राग येत असतो, आणखीनच ती चिडलेली असते. असं काय करतेस काव्या, उघडणं दार. पार्थच्या वतीनं हवं तर मी तुला सॉरी म्हणते, माझं काय बाई, ना नवरा ना बॉयफ्रेंड, एक मित्र होता, तोही तूच घेतलायस, माता घेतलाच आहेस तर त्याला जप, त्याच्याशी बोल, असं करू नको. ती म्हणत असते, तू मला सांग पार्थ, तू नेमका काय घोळ घातला आहेस? अरे खरं तर तू तिच्यासाठी प्लॅन केला होतास ना, तू तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार होतास ना जेवायला, मग तो प्लॅन तू कॅन्सल केलास का? ती का चिडली आहे, असं रम्या पार्थला विचारत असते. आणि काव्यातनं म्हणत असते, म्हणजे तुम्ही मला कुठे घेऊन जाणार आहेत हे सगळ्या दुनियाला सांगत होतात की काय? त्यावर पार्थ तिला म्हणत असतो, रम्या प्लीज तू इथनं जा, उगाचच तुझ्यामुळे आमच्यात आणखीनच भांडण होत आहेत, मी माझं बघतो काय करायचं ते, असं तो तिला म्हणत असतो. पण रम्या मात्र आणखीनच बोलत असते, जेणेकरून त्या काव्याला आणखीनच राग यावा आणि तिच्यामध्ये आणि पार्थमध्ये आणखीनच गैरसमज व्हावा, दुरावा यावा, असा तिचा प्रयत्न असतो. आणि त्यानंतर इकडे नंदिनीचे बाबा नंदिनीला ओढत खेचत जीवापासनं दूर घेऊन जात असतात. त्या कॅफेमधनं
ते नंदिनीला घेऊन जात असतात आणि तिथे जमा झालेले सर्व मुलं त्या नंदिनीचे बाबा तिला जीवापासनं दूर ओढत खेचत घेऊन जात आहेत ह्याचा व्हिडिओ शूट करतात आणि जीवाच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी आलेलं असतं. कारण आत्ता कुठे त्या दोघांचे मन एकमेकांजवळ येत असतात. ते दोघे ज्या मनातला गैरसमज निर्माण जो झालेला असतो तो दूर होत असतो. तेवढ्यातच नंदिनीचे बाबा मध्ये एंटर करतात आणि पुन्हा एकदा नंदिनीला जीवापासनं दूर करतात आणि नंदिनी तिच्या बाबासोबत जात आहे हे पाहून जीवाला पुन्हा राग येतो. त्याला वाटत असतं ज्या वेळेस तिचे बाबा येतील त्या वेळेस नंदिनी माझ्यापासनं दूर जाईल. ही तिच्या बाबाला एकदाच का सांगत नाही की मला जीवासोबतच राहायचं आहे. ह्या गोष्टीचा जीवाच्या मनामध्ये राग भरतो आणि जीवा देखील तिथनं रागामध्ये निघून जातो. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.